धम्मपद सहस्रवग्गो बहुपुत्रिका थेरीची कथा. सद्धम्मामध्ये जगणे श्रेष्ठ असते. स्थळ जेतवन श्रावस्ती. योचवसा सतं जीवे अपसधम्ममुत्तम एकाहं जीवितं सेयो पसतो धम्ममुत्तम. याचा अर्थ असा आहे, जीवनोपयोगी धम्माकडे लक्ष न देता जीवनोपयोगी धम्माकडे लक्ष न देता 100 वर्षे जिवंत राहण्यापेक्षा सद्धम्माकडे लक्ष देऊन एक दिवस जगणे श्रेष्ठ आहे. गाथा कथा अशी आहे. श्रावस्तीमध्ये एक गृहस्थ त्याच्या पत्नीसह राहत होता. श्रावस्तीमध्ये एक गृहस्थ त्याच्या पत्नीसह राहत होता. त्यांना 7 मुले व 7 मुली असल्या कारणाने त्याच्या पत्नीला लोक बहुपुत्रिका या नावाने ओळखत असत. त्याची मुली मोठी झाल्यावर त्याचे विवाह करून देऊन ते जबाबदारीतून मुक्त झाले. काही वर्षानंतर बहुपुत्रिकेच्या पतीने निधन झाले. तिच्याकडे भरपूर संपत्ती होती. पतीच्या निधनानंतरही तिने संपत्तीची मुलांमध्ये वाटणी करून दिली नव्हती. वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी तिची मुले आईला म्हणाली, आई, तू तर एकटीच आहेस. म्हातारपणात आम्ही तुझी काळजी घेणारच आहोत. तुझ्या जवळची सर्व संपत्ती आम्हा सर्वांना वाटून दे. सुरुवातीला तिने मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, परंतु मुले वारंवार तिला पालन पोषणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन देत होती. शेवटी बहुपुत्रिकेने विचार केला की मुलांचे बरोबर आहे, ते माझी काळजी घेतील. तेव्हा तिने त्यांच्यावर विश्वास ठेवून संपत्तीचा थोडाही हिस्सा स्वतःसाठी न ठेवता सर्वांना सारख्या प्रमाणात दिला व तिने आडीपाडीने मुलांकडे राहण्याचे ठरवले. संपत्तीची वाटणी केल्यानंतर ती प्रथम मोठ्या मुलाकडे राहू लागली. काही दिवस झाल्यावर मोठ्या सुनेला व मोठ्या मुलाला म्हातारी ओझे वाटायला लागली. त्यामुळे ते म्हातारीला म्हणाले, जणू काही सर्व संपत्ती तू आम्हाला दिली, आम्हीच तुला सांभाळावे काय? तू दुसऱ्या मुलाकडे राहायला का जात नाही? मोठ्या सुनेचे सततचे बोलणे ऐकून ती कंटाळली व दुसऱ्या मुलाकडे राहावयास गेली. तेथे काही दिवस सुखात व आनंदात गेले. त्यानंतर मात्र दुसऱ्या सुनेने व मुलाने तशाच प्रकारचे बोलणे सुरू केले. तेव्हा ती तेथून तिसऱ्या मुलाकडे गेली. तेथेच तिला तोच अनुभव आला. अशा प्रकारे बहुपुत्रिका सर्व मुलांकडे गेली. सुरुवातीला प्रत्येकजण तिचा आदर व सेवा करायचे आणि नंतर कंटाळा आला की घराबाहेर तिला काढून द्यायचे. यामुळे आपला पदोपदी होणारा अपमान पाहून तिला असे वाटत होते की अशा प्रकारे जगण्यात काय अर्थ? तिला या जीवनाचा कंटाळा येऊ लागला आणि शेवटी तिने विचार केला की असे अपमानकारक जीवन जगण्यापेक्षा प्रवज्जा घ्यावी, भिक्षुणी संघात समाविष्ट व्हावे. तिने मनाशी दृढ निश्चय केला व संघात समाविष्ट होऊन बुद्धाची शिष्या बनली. म्हातारपणामुळे आपले आयुष्य कमी असल्याची तिला जाणीव होती, म्हणून ती सतत धम्मात मग्न झाली. उठता बसता चालताना इतकेच नव्हे तर रात्रंदिवस ध्यानधारणेत तल्लीन झाली. तसेच बुद्धाच्या धम्माचे कटाक्षाने आचरण करीत होती. तथागतांना जेव्हा हे सर्व समजले तेव्हा ते तिच्याकडे आले
व तिला प्रेरणा देण्याच्या हेतूने त्यांनी वरील गाथा उच्चारली. तात्पर्य: प्रत्येकाने भविष्याचा निर्णय घेताना विचार करूनच निर्णय घ्यावा. सारासार विचार करून उचित निर्णय घ्यावा, जेणेकरून आपल्यावर पश्चातापाची पाळी येणार नाही. म्हणून तुमच्यापाशी 5 बिस्किट आहे सोन्याचे, एकही देऊ नका. एकही देऊ नका. वावर असन देऊच नका. हाय ना जिवंत, सेवा कर. कारण धम्माचा अभाव आहे आजकाल. धम्माचा अभाव आहे तिथं. धम्माचा अभाव असल्यामुळे 3ही लेकरांनी तिले जवळं केलं नाही. 2-3 दिवस पाहुणा चांगला वाटते, आहे का नाही? 2-3 दिवस पाहुणा चांगला वाटते. रोज रोज राहिला तर कंटाळा येते. माय बाई किती दिवस राहते अजून? का हो? तुमची माय किती दिवस राहते? जात नाही काय? हो ना. आता काय म्हणून माय होईना. मग काय करायचं? मग काहीतरी मग प्रयोग करायचे. मग नकारात्मक विचार, नकारात्मक बोलणं काय असं असते ते. मग जर संपत्तीचं हे राहिलं तर संपत्ती राहिली ना जवळं तर शरीर चमकते. वा वा आई घ्या, बाबा हे खा, बाबू राहू दे ना. नाही नाही लय झालं म्हटलं पोट. नाही नाही घ्या ना घ्या. चमकते ते अलंकार आहेत. ते दुःखही आहे म्हणा, ते अलंकारही आहे. धम्माच्या दृष्टिकोनातून ते दुःख आहे, पण भावचक्राच्या दृष्टिकोनातून ते काय आहे? अलंकार आहे. लोभ, लोभानं काय होते? सेवा. लोभी सेवा. धम्माची सेवा नाही म्हणते रे, लोभी. धम्माची सेवा तेव्हाच होईल जेव्हा त्याला चिपकावा नसा. ते ओळखूच येते. मग ते ओळखूच येते आपोआप. ते धम्माच्या बलानं जाणता येते मग नाही बा आता देऊन टाकलं काही नाही वाटत, पण हाय जीवन तोपर्यंत राहू द्यायचं. सेवा होते. म्हणून जागृत राहा, सतर्क राहा, असं म्हणणं आहे बा या माध्यमातून. तर आपण जागृत राहाल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू. हां, आपली शिदोरी आपल्यापाशी. हां.